Okay, so now we are going to see about the cardiac cycle. ठीक है, then stroke volume, then the cardiac output is there, and exactly what that how the atria contracts, atria relaxes, ventricle contracts, ventricle relaxes, and when the atria contracts at that time ventricles काय होत असतं, ventricles contract होतात तेव्हा atriaचं काय होत असतं, हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कसं चालू असतं, तर हे सगळं आपण आता बघणार आहोत. एकदम छान आहे. आणि वॉट बेटा की जस्ट नाव आपण आता जे आता ऍक्शन पोटेन्शियल कसं जनरेट होत असतं है ना, कंडक्टिंग सिस्टम ऑफ द हार्ट, तर ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे की एस ए नोट, ए व्ही नोट, दॅन बंडल ऑफ हिस, दॅन बंडल ब्रांचेस अँड दॅन पकिंचे फायबर्स. तर हे सगळं आपण आज जस्ट आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर त्याच्याशीच रिलेटेड आहे ना बेटा, तर इथे आपण कार्डियाक सायकल हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, तर मग मी की आता स्क्रीन शेअर करते. मग आपण थोडंसं इमॅजिन करूया की एक्झॅक्टली मला काय सांगायचंय तुम्हाला. ओके, तर चला आता इथे मी हे करते. बेटा सगळ्यात पहिले तर चला सगळ्यात पहिले आपण घेऊया कार्डियाक सायकल काय आहे. कार्डियाक सायकल, आता एक लक्षात घ्या. सी, मला एक सांगा की हार्ट रेट किती आहे, आपण घेतलेला आहे. चला, हार्ट इन अ मिनिट हाऊ मेनी टाइम्स द हार्ट इट बीट्स. हार्ट बीट किती वेळा होत असतं, हार्ट रेट किती आहे आपल्याला माहिती आहे, दॅट इज 72 टाइम्स पर मिनिट. बराबर, हार्ट इट बीट्स फॉर 72 टाइम्स पर मिनिट. ओके, हार्ट बीट्स मीन्स व्हॉट बेटा, इट शोज कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. हे काय, हे हार्ट बीट असतं है ना. मग हार्ट बीट मध्ये, एका हार्ट बीट मध्ये काय असतं, एक कॉन्ट्रॅक्शन, एक रिलॅक्सेशन, हे एक हार्ट बीट मध्ये असणार. दुसऱ्या हार्टबीट मध्ये कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, हे दुसऱ्या हार्टबीट मध्ये असणार आहे ते. ठीक आहे, तर ते घेतो. तर व्हॉट व्हॉट इज कार्डियाक सायकल. तर कार्डियाक सायकल म्हणजे ते म्हणतात ते की बेटा की जे काही इव्हेंट्स है ना, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन ईच हार्ट बीट, सेम इव्हेंट्स दे आर रिपीटेड इन द नेक्स्ट हार्टबीट. एका हार्टबीट मध्ये जर आपण हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन घेतोय, तर दुसऱ्या हार्टबीट मध्ये पण हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनच आहे. तिसऱ्या हार्टबीट मध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आहे. आपण जन्माला आल्यापासून, नॉट फॉर जन्माला आल्यापासून, आपण एम्ब्रिओ असल्यापासून आपण मरेपर्यंत प्रत्येक वेळी तेच आहे, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन अँड नथिंग एल्स ते. ठीक आहे. आणि हे जे इव्हेंट्स असतात ना, तर ह्या इव्हेंट्सला आपण कार्डियाक सायकल म्हणत असतो. मग का सायकल वर्ड घेतलाय, सायकल वर्ड म्हणजे काय असतं, सायकल. सायकल मीन्स व्हॉट की एका पॉइंट पासून स्टार्ट करा, वापस फिरून तिथेच या, सेम इव्हेंट्स परत पुन्हा रिपीट करा, पुन्हा रिपीट करा, दिस इज व्हॉट द सायकल. आणि हे सायकल हे हार्टशी रिलेटेड आहे, सो म्हणून काय झालं, कार्डियाक सायकल. सोपं. So what will be the definition of cardiac cycle? The sequence of events occurring in each heartbeat constitutes the cardiac cycle. You will write now, what you will write, sequence, write fast, sequence of events, बराबर, occurring, ठीक है, occurring in each heart बीट. झालं. आता इव्हेंटचं कळलं. आता कुठले इव्हेंट्स असतात परत सांगा, काय इव्हेंट्स असणार आहे, कलर चेंज करते. इव्हेंट्स मध्ये असणारे स्पेसिफिकली कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, मीन्स सिस्टॉल अँड डायस्टॉल. इव्हेंट्स म्हणजे काय, सिस्टॉल अँड डायस्टॉल. मग कुणाचं सिस्टॉल, कुणाचं डायस्टॉल, ऍट्रियाचं सिस्टॉल, ऍट्रियाचं डायस्टॉल, वेंट्रिकलचं सिस्टॉल, वेंट्रिकलचं डायस्टॉल. तसं तुम्ही ऍट्रियाचं सिस्टॉल, ऍट्रियाचं डायस्टॉल घ्या तरी कार्डियाक सायकल. तुम्ही व्हेंट्रिकलचं सिस्टॉल, व्हेंट्रिकलचं डायस्टॉल घ्या तरी कार्डियाक सायकल. असं आहे. मग कार्डियाक सायकलचा टाइम किती आहे, कार्डियाक सायकलचा टाइम आहे 0.8 सेकंड. किती, 0.8 सेकंड. लक्षात आलंय बेटा, हे जे आपण कार्डियाक सायकल टाइम घेतोय 0.8 सेकंड, म्हणजे सिव्हिअरिटी कळते तुम्हाला बेटा. आपण आरामात आपला 1 मिनिट वाया घालवतो, आपण 5 मिनिट वाया घालवतो, 1 तास वाया घालवतो, कसं पण टाइमपास करतो आपण है ना. आपण व्हॉट्सअप मध्ये असतो, आपण फेसबुक मध्ये असतो, आपण इकडे असतो, तिकडे असतो, टाइमपास करतो, चॅटिंग करतो, हे करतो, ते करतो, वेळ वाया घालवतो, सरळ सरळ वेळ वाया घालवतो.
आणि ज्या वेळेचं आपल्याला बिलकुल पण महत्व नाहीये, त्या वेळेमध्ये या 0.8 सेकंड्स मध्ये आपली एक हार्ट बीट होऊन जाते. पूर्ण 1 सेकंड पण घेत नाहीये ते. अजून सांगते तुम्हाला, तुम्हाला माहितीये कार्डियाक सायकलमध्ये बेटा काय-काय येतं माहितीये? एट्रियल सिस्टॉल. It contains atrial systole. Atrial systole 0.1 seconds. It also contains atrial diastole. Atrial diastole 0.7 seconds. Kara, calculate total 0.8 seconds. झालं कार्डियक सायकल. वेंट्रिकल्सची घेऊया आता आपण जरा पेन चेंज करते. सपोज आता वेंट्रिक्युलर सिस्टॉल. वेंट्रिक्युलर सिस्टॉल किती असणार आहे वेंट्रिक्युलर सिस्टॉल 0.3 सेकंड्स. मग वेंट्रिक्युलर डायस्टॉल किती आहे मायनस करा तिथे किती होतं 0.5 सेकंड्स. टोटल करा 0.8 सेकंड्स. 0.1 सेकंड मध्ये ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होऊन जातोय आपला. 0.1 सेकंड मध्ये इतका तरी हार्ट आहे की नाही. कॉन्ट्रॅक्शन 0.1 सेकंड मध्ये कॉन्ट्रॅक्शन होऊन जात आहे. रिलॅक्सेशन 0.7 सेकंड्स मध्ये. हे असं घेतलंय. आता मला एक सांगा की ठीक आहे ही सिव्हिअरिटी तुम्हाला लक्षात येत असेल की अरे बापरे इतकं नेचर जो आहे आपला असा वर्क करतोय. मला आता एक पॉइंट सांगा की व्हाय atrial systole it is taking only 0.1 seconds and ventricular systole it is taking 0.3 seconds. Why it is so? बिकॉज येस बरेचसे आन्सर देत असतील बरेचसे स्टुडंट्स. कारण वेंट्रिकल्सची साईज कशी असते वेंट्रिकल्सची साईज ही ऍट्रियाच्या साईज पेक्षा जास्त असते. आता नेक्स्ट अजून एक पॉइंट येतो बेटा दॅट इज जॉईंट डायस्टॉल. कुठला पेन घेऊ कुठला ग्रीन कलर घेते. व्हेरी इम्पॉर्टंट जॉईंट डायस्टॉल. what we are taking joint diastole. Joint diastole it is 0.4 seconds. Joint diastole also known as complete diastole. काय म्हणायचं त्याला complete diastole. It is 0.4 seconds. Clear? What is the meaning of this then? Joint diastole. Joint diastole means बेटा जेव्हा पूर्ण हार्ट म्हणजे की दोघं ऍट्रिया दोघं व्हेंट्रिकल्स हे डायस्टॉलच्या कंडिशन मध्ये असते. पूर्णपणे डायस्टॉल नाही बट ऍटलिस्ट डायस्टॉलच्या कंडिशन मध्ये असते. म्हणजे की त्या स्टार्ट असेल की रिलॅक्सेशनच्या फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असते असं. That is joint diastole or complete diastole. How much? 0.4 seconds it is. Clear? तर हे झालं कार्डियाक सायकलशी रिलेटेड. आता पुढचा एक पॉइंट घेऊया की एक्झॅक्टली हार्ट कसा वर्क करतो. रेड कलर घेऊ नको आता थोडस ग्रीन आहे तर ग्रीनच घेते. थोडं इमॅजिन करा. सपोज इफ आय एम टेकिंग हिअर द हार्ट. You know that in the right atria, this is right atria, this is left atria, right ventricle, left ventricle. Points लक्षात घ्या. इथे आपण काय घेतलं होतं ट्रायकस्पिड valve. What is here? Bicuspid valve. What is here? Semilunar valve. What is here? Semilunar valve. What is here? That this is systemic aorta. What is here? Pulmonary aorta. This you know. Now just imagine Pita that in the right atria through the superior vena cava, inferior vena cava, coronary sinus, the deoxygenated blood it is poured in the right atria. आता इमॅजिन याला काय करायचं बलून करा. बलून एखादा जेव्हा फुगा असतो आपल्याकडे बेटा तर त्यावेळेस जेव्हा आपण त्याच्यामध्ये फुग्यामध्ये जेव्हा आपण हवा फुंकतो है ना ऍट दॅट टाइम तर ती बलून जो आहे असा 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 फुगतो. मग हवा काढा परत बलून हवा काढली की असा होतो. इमॅजिन केलंय. इथे बलून म्हणजे की आपले हे चेंबर्स घेऊया. बलूनची वॉल म्हणजे की ह्या चेंबर्सची वॉल आहे ही बलूनची वॉल आहे आणि बलूनच्या आतमध्ये जी आपण हवा टाकतोय इट मीन्स ते आपण ब्लड घेऊया. ठीक आहे. इमॅजिन. Similarly here beta at that
the time when the deoxygenated blood from superior inferior vena cava coronary sinus, it is poured here. इथे poured होत आहे. प्लस अजून आता राईट साइड मध्ये अजून आपण घेऊया. राईट साइड मध्ये 1 2 3 4 कोण आहे? पल्मोनरी वेन्स. रेड कलर घेतलाय. काय पोर करताय? दे आर पोरिंग दी ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. Oh, sorry. At that time, when the blood it is poured here, Pita, at that time, की हे जे वॉल आहे, जसं आता बलून मध्ये आपण हवा फुंकल्यानंतर बलून असं एक्सपॅन्ड होतोय. बलून का एक्सपॅन्ड होतोय? बिकॉज आतमध्ये जी आपण एअर टाकतोय, तर ती एअर त्या बलूनच्या जी वॉल आहे, ही वॉल आहे, आतमध्ये एअर आहे, आपण हवा जास्त फुंकतोय, तर ती बलून ती जी एअर आहे, तर ती ह्या बलूनच्या वॉलवरती प्रेशर देते. अँड ड्यू टू दॅट प्रेशर, तर ती असं 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 ताणला जातोय. क्लिअर? Similarly, here also occurs when blood it is poured here. At that time, the wall, the pressure on the arterial wall, it is exerted by the blood. हे जे ब्लड आहेत ना, हे दोघं ब्लडचे आहेत, ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड, हे ह्या वॉल्स वरती प्रेशर क्रिएट करतात. आणि त्यांच्या त्या प्रेशरमुळे इथे कोण होतं बेटा एसए नोडच्या जवळ स्पेशल? आता तुम्ही ऍक्शन पोटेन्शियल बघितलं असेल. ऍक्शन पोटेन्शियलचा पेस मेकर कोण आहे? एसए नोड. एसए नोड आहे हा. एसए नोड काय होणार आहे? इट विल गेट स्टिम्युलेटेड. तो स्टिम्युलेट होतो. अच्छा, म्हणजे की हे जेव्हा ब्लडने हे फुगतात आहे, ऍट दॅट टाइम एसए नोड स्टिम्युलेट होतोय. मग एसए नोड स्टिम्युलेट झाल्यानंतर तो काय जनरेट करणार आहे? इट विल जनरेट द ऍक्शन पोटेन्शियल. What it will generate? It will generate action potential. That is a wave of contraction. आलं लक्षात? म्हणजे ही एसए नोड स्टिम्युलेट झाला, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाली, की ऍट दॅट टाइम जसं मगाशी आपण बघितलं होतं ऍक्शन पोटेन्शियलचं तेच होत आहे. मग एसए नोड काय करणार आहे? तर इथून हे पूर्ण ऍट्रियामध्ये जे काही मसल फायबर्स आहे, तर ह्या मसल फायबर्स मध्ये ती इलेक्ट्रिकल इम्पल्स जी आहे तर ती सेंड करेल, ऍक्शन पोटेन्शियल सेंड करेल. हे असं असं चारी बाजूने सेंड करून टाकेल वॉल मध्ये, फायबर्स मध्ये. मग काय होईल? हे ऍट्रियाचे येतात ते पूर्ण ऍट्रिया, दोघं साईडच्या ऍट्रियाचे येतात ते स्टिम्युलेट होतात, त्यांची मसल जी फायबर्स येतात ते सगळे स्टिम्युलेट होतात. अँड देन दे स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग. मगाशी काय झालं होतं? रिलॅक्सेशन म्हणजे डायस्ट्रॉल झाला होता. आता एसए नोड मग स्टिम्युलेट झाला. मग एसए नोड मुळे काय झालं? आता ही जी वॉल आहे ऍट्रियाची ती काय होणार आहे? ती आता कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. मग ज्या वेळेस ऍट्रियाची वॉल ही अशी कॉन्ट्रॅक्ट होते, किंवा जो बलून आपण असा फुगवलेला आहे, इन्फ्लेट केलाय, त्या बलूनला जर आपण असं बाहेरून त्याची जी वॉल आहे त्याला असं आपण दाबणार, तर ऑफकोर्स काय होतं? ती आतमध्ये जी एअर आहे त्या एअरवरती प्रेशर येतो. आणि तुम्ही बघितलं असेल थोडंसं आता जस्ट आठवा तुम्ही, की त्या बलूनचं जेव्हा आपण तो फुगवलेला आहे आणि त्याला आपण जेव्हा असं बाहेरून प्रेस करतो, ऍट दॅट टाइम जर त्याचं जे माउथ असं जिथून आपण दोरा बांधून ठेवतो, ते माउथ जर दोरा जर आपण तिथे लूज बांधलेला असेल ना, तर ऍट दॅट टाइम हवा तिथून पटकन बाहेर येते. आणि जर ते एकदम टाईट बांधलं असेल तर तो फुटतो, बस्ट होतो. है की नाही? का? आपण बलून वरती काय देतोय? प्रेशर. सिमिलरली हिअर बेटा, की जेव्हा या ऍट्रियावरती जेव्हा ही जी वॉल आहे, ही वॉल एसए नोड मुळे काय होतं? ही वॉल आहे ना, ही जी पूर्ण जी वॉल आहे ही आता इनवर्ड प्रेशर, कारण सिस्टॉल दाखवतंय ना, इनवर्ड प्रेशर अशी सिस्टॉल येत आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट जेव्हा ती वॉल अशी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल मसल, आतमध्ये जे ब्लड आहे तर ह्या ब्लड वरती काय येतो? प्रेशर. ब्लड वरती प्रेशर येतो, इंट्रा ऍट्रियल प्रेशर इन्क्रीज होणार आहे. लक्षात घ्या, इंट्रा ऍट्रियल प्रेशर इट विल इन्क्रीज. आय विल राईट हिअर what will increase? Intra atrial pressure increases, and when the pressure it increases, then of course beta
द ब्लड है ना, जो ब्लड आहे इथून, तर तो काय करेल, एक पॅसेज पाथ शोधेल बाहेर निघण्यासाठी. जसं बलून जो आहे, तर तो पण बलूनच्या आतमध्ये जी एअर आहे, ती पण वे शोधत होती. जर तिथे माउथ जो आहे त्याचा, जिथे दोरा बांधलाय, ते जर ईझी असेल, जर लूज असेल, तिथून बाहेर पटकन बाहेर निघते. जर नाही, तर मग ते फुटतं बलून. मग सेम तसंच इथे जो ब्लड आहे और डिऑक्सिजनेटेड ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑफ कोर्स बेटा या ब्लड वरती आता प्रेशर येतोय अँड ऑफ कोर्स इट विल ऑल्सो ट्राय टू गो आउट ऑफ दिस ॲट्रिया, है की नाही? मग तो पाथ बघणार आहे. मग पाथ बघेल तर मग काय? पाथ बघेल तर एक तर वरती जायचा प्रयत्न करेल. सुपिरियर वेना कावा इथून जाऊ नाही शकत, कारण ती वरती जाते डायरेक्टली, नाही जात अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. इन्फिरियर वेना कावामध्ये तर इथे आपण इस्टॅचियन व्हॅल्व्ह होता, तिथे क्लोज झाली आहे. कोरोनरी सायनसचा जो थेबेसियन व्हॅल्व्ह आहे ती पण क्लोज झाली आहे. पल्मोनरी वेन्स तिथे पण नाही, बॅकवर्ड फ्लो होऊ नाही शकत आहे तिथे पण. पल्मोनरी वेन्समध्ये व्हॅल्व्हज नाहीये, पण तिथे बॅकवर्ड फ्लो काही पॉसिबल नाहीये. मग एकच पाथ बाकी आहे. व्हिच वन? दिस वन. Tricuspid valve and the bicuspid valve, these are only remaining. So when the pressure it is exerted on these valves, of course beta, these valves they will open downwards. Valves they will open downward. Downwards means where? Towards the ventricles. व्हॅल्व्स काय होणार आहे? व्हॅल्व्स वरती प्रेशर, तर व्हॅल्व्स जे आहेत हे डाउनवर्ड्स ओपन होतात, म्हणजे टुवर्ड्स द व्हेंट्रिकल्स ओपन होणार आहे. And as soon as these valves they open, the blood it rushes down. ब्लड आहे ना, हे पटकन धप 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 असं पडतं. धपधप वर्ड ठीक आहे ना, तुम्ही पण यूज करत असाल ना, धपकन खाली पडतं. सेम here also, the oxygenated blood it will also rush very forcefully, it will rush down. And when it rushes down, हे इथं बाहेर येत. मग आता फायनली काय होतंय, की तुम्ही आता चेक करा ना, की ॲट्रिया आहे. ॲट्रिया तर असं कॉन्ट्रॅक्ट होतंय. त्याचं ब्लड कुठे जातंय? व्हेंट्रिकल्समध्ये. मग जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट होतंय, त्याचं ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये जातं, तर व्हेंट्रिकल्सचं काय होतंय? डायस्ट्रॉल. सिंपल आहे. ॲट्रियाचं ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये जातंय, तर व्हेंट्रिकल्सचं काय होणार आहे? डायस्ट्रॉल होतंय. ठीक आहे. अँड फायनली जेव्हा ॲट्रियाचं असं सिस्टॉल होऊन जातं, ही सिस्टॉल झाली. त्याचं ब्लड आत गेलंय. कुठे गेलंय? व्हेंट्रिकल्समध्ये. व्हेंट्रिकल्सची साईज मोठी आहे बेटा, लक्षात घ्या. ॲट्रियापेक्षा व्हेंट्रिकल्सची साईज मोठी आहे. मी जॉइंट डायस्ट्रॉलकडे येते, लक्ष द्या. ॲट्रिया छोट्या साईजचा आहे. सपोज व्हेंट्रिकल्सला आता इथे मी मोठं बनवते. सपोज व्हेंट्रिकल्स मी इतके मोठे बनवलेत. एवढे आहेत. ॲट्रिया छोटे आहेत. ॲट्रियाचं एकदा का इथे आहे ना, आता कुठला कलर घेऊ? ॲट्रियाचा सिस्टॉल झालं. इकडून आणि इकडून हा सिस्टॉल झाला. तोपर्यंत व्हेंट्रिकल्स इकडे काय चालू होतं? डायस्ट्रॉल. बरोबर? मग ॲट्रियाचा सिस्टॉल झाल्यानंतर ॲट्रिया वापस काय करतो? डायस्ट्रॉलमध्ये जातो. पण हा जो व्हेंट्रिकल्स आहे, व्हेंट्रिकल्स अजून त्याचं फॉरवर्ड जो डायस्ट्रॉल आहे तेच अजून कंटिन्यू करत असतो. म्हणजे ॲट्रियाचा डिस्टन्स छोटा असल्यामुळे ते पटकन सिस्टॉल होऊन डायस्ट्रॉलमध्ये पण येतात आणि व्हेंट्रिकल्स बिचारे डायस्ट्रॉलच होतात. म्हणजे लक्षात येतंय? म्हणजे की ॲट्रियाचं डायस्ट्रॉल सुरू होऊन जातं आणि त्यावेळेस व्हेंट्रिकल्स त्याच्या डायस्ट्रॉलच्या एंड स्टेजमध्ये असतात. असं. ही जी कंडिशन असते, तर याला आपण म्हणतो जॉइंट डायस्ट्रॉल. 0.4 सेकंड्स असा एक सिच्युएशन येते कार्डियाक सायकल मधली, ज्याच्यामध्ये हे दोघं जे येतात, म्हणजे कंप्लीट जो हार्ट आहे, तर तो आपल्याला डायस्ट्रॉल मध्ये दिसणार आहे. मग आता पुढची स्टोरी. पुढे काय? मग पुढे आपण बघितलं की येस, ब्लड आता काय झालेलं आहे? ब्लड आता ॲट्रियामधून ब्लू कलरचं ब्लड म्हणजे की डिऑक्सिजनेटेड ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये आलेलं आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड जे येतं इथे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये प्रेझेंट आहे. नाउ फर्दर व्हॉट? आणि हे जे येतं डायस्ट्रॉल होतंय. मग ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस हा डायस्ट्रॉल होतो, तर डायस्ट्रॉल झाल्यानंतर वापस याचं काय होणार आहे? सिस्टॉल. व्हेंट्रिकलचं काय होणार आहे? वापस सिस्टॉल. मग जेव्हा व्हेंट्रिकल्सचं सिस्टॉल होईल, ॲट दॅट टाईम नीट लक्ष द्या, व्हेंट्रिकल्सचं ज्यावेळेस सिस्टॉल होईल, ॲट दॅट टाईम इथे जे ब्लड आहे, तर ह्या ब्लडवरती प्रेशर येणार आहे परत. सेम जसं ॲट्रियाची स्टोरी सेम तशीच आहे व्हेंट्रिकल्सची स्टोरी. व्हेंट्रिकल्समध्ये पण जे ब्लड आहे त्याचं प्रेशर येतंय. जेव्हा ब्लडचं प्रेशर या व्हेंट्रिकल्समध्ये जे प्रेझेंट आहे त्याच्यावरती प्रेशर येईल, ऑफकोर्स ॲट दॅट टाईम वन्स अगेन द ब्लड प्रेझेंट इन द व्हेंट्रिकल्स इट विल ट्राय टू
फाइंड इट्स वे, त्याचा रस्ता पॅसेज शोधायचं काम करणार आहे ते. मग पॅसेजचे ऑप्शन्स दोन आहे, एक तर ट्रायकस्पिड बायकस्पिड व्हॅल्व आणि इथले सेमिन्युलर व्हॅल्व्स. पण बेटा एक लक्षात घ्या की हे जे व्हॅल्व्स आहे, जेव्हा हे व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतं ना, ऍट दॅट टाइम हे व्हॅल्व्स क्लोज होऊन जातात, दे क्लोजेस. जेव्हा हे क्लोज होतात, ऍट दॅट टाइम द फर्स्ट हार्ट साऊंड इज जनरेटेड नोन ॲज लब. दोन टाईपचे हार्ट साऊंड्स येतील. काय वर्ड घेते मी? हार्ट साऊंड्स. Two types of heart sounds are heard. The first heart sound and the second heart sound. First heart sound, it is lub. First heart sound is lub. And this is created by the closure of these valves, tricuspid and bicuspid valves. When they close, at that time, lub sound is heard. Lub. ठीक है. Now what happens की चला आता इथे ब्लड सिस्टॉल चाललं होतं व्हेंट्रिकल्सचं, मग इथे जे ब्लड आहे तर ब्लड वरती जे येतं तिथे ऑफकोर्स प्रेशर येतोय. मग प्रेशर आलं तर ब्लड कुठेतरी बाहेर जायचा प्रयत्न करतोय, पण त्या ब्लडच्या प्रेशरमुळे जे हे दोघं व्हॅल्व्स क्लोज होतात, साऊंड क्रिएट होतोय लब. मग आता एकच पॅसेज उरलेला आहे, विच दिस वन, सेमिल्युनर व्हॅल्व्स. मग सेमिल्युनर व्हॅल्व्स असे इकडे ओपन होत असतात. And when they open, at that time, of course, beta, the oxygenated blood, it will come here. Deoxygenated blood, it will come here. बाहेर येतात. आणि जेव्हा हे बाहेर येतात वापस, मग त्यानंतर मग म्हणजे की जे 70 ml, ठीक आहे, एक बीट आहे म्हणजे व्हेंट्रिकलचं सिस्टॉल होतं. ऍट दॅट टाइम या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून 70 ml ब्लड इकडे बाहेर येणार आहे आणि ह्या राईट एट्रिया मधून, राईट व्हेंट्रिकल मधून पण 70 ml deoxygenated blood it will be pumped out. This 70 ml blood, it is actually the stroke volume. What it is? It is the stroke volume. So what is stroke volume? Stroke volume means it is the volume of blood which is pumped out during each ventricular systole. Each ventricular systole मध्ये how much amount of or volume of blood it is pumped out, it is stroke volume. ठीक आहे, so that will be 70 ml 70 ml. म्हणजे 70 म्हणजे 140 ml नका करू, ओनली 70 ml एका साईडचं आपल्याला कन्सिडर करायचं आहे, दोघं प्लस नाही करायचे. ओके, तो एक पॉइंट क्लिअर करा. नाव फर्दर थिंग. चला आता नेक्स्ट काय की नेक्स्ट आपण घेतलंय की चला व्हेंट्रिकल्सचं काय झालंय, हे व्हेंट्रिकल्सचं सिस्टॉल झालं, इकडे आले म्हणजे ही काय झालेलं सिस्टॉल, व्हेंट्रिकल्सचं सिस्टॉल झालं. व्हेंट्रिकल्सचं सिस्टॉल झाल्यानंतर वापस व्हेंट्रिकल्सचं काय होतंय, डायस्टॉल. मग व्हेंट्रिकल्सचं ज्या वेळेस डायस्टॉल स्टार्ट होत आहे, ऍट दॅट टाइम हे जे व्हॅल्व्स असतात हे क्लोज होतात. दीज व्हॅल्व्स दे विल क्लोज. कधी? जेव्हा ह्याचं डायस्टॉल स्टार्ट होत आहे व्हेंट्रिकल्सचं. आणि जेव्हा हे क्लोज होतात, ऍट दॅट टाइम वन हार्ट साऊंड दॅट इज नोन ॲज अ डब, दिस इज ऍक्च्युअली द सेकंड हार्ट साऊंड हर्ड. Second heart sound. So when the second heart sound is produced by the closure of these semilunar valves, and when the first heart sound is produced by the closure of these valves, atrioventricular valves. हे MCQ आहे. Always remember बेटा that blood कुठून कुठे फ्लो होत आहे, ब्लड नेहमी आहे ना फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर फ्लो होत आहे. Blood always flow from higher pressure to lower pressure. Means atria मध्ये प्रेशर वाढतं, व्हेंट्रिकल्स मध्ये कमी होतं, म्हणून atria टू व्हेंट्रिकल्स पास झाले. हे असं असणार आहे, atria टू व्हेंट्रिकल्स, atria टू व्हेंट्रिकल्स, नंतर व्हेंट्रिकल्स टू हियर aorta. It's like that. So all these are the points which are related with की कसं होतंय आपल्या म्हणजे की क्लिअर करते सगळं की ऍट्रियाचं सिस्टॉलच्या वेळेस व्हेंट्रिकल्सचं काय होत आहे, व्हेंट्रिकल्सचं डायस्टॉल कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ऍट्रियाचं सिस्टॉल स्टार्ट होऊन जातं, मग ती जॉईंट डायस्टॉलची कंडिशन येते, मग फर्स्ट हार्ट साऊंड येतोय, मग सेकंड हार्ट साऊंड येतोय. जेव्हा स्टेथोस्कोपने डॉक्टर्स चेक करतात है ना, ऑस्कल्टेट करतात, ऍट दॅट टाइम लब डब लब डब लब डब असे साऊंड येतात. कुठले साऊंड येतात, लब डब लब डब लब डब लब डब असे साऊंड क्लिअर कट ऐकू येतात. अजून एक साऊंड सांगू,
मरमर. मी बरोबर बोलले, मरमर. म्हणजे कसं? माहिती इथे जे ना, हे जे आपण व्हॅल्व्स घेतल्या होत्या. इन केस समजा ह्या व्हॅल्व्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. In some patients, suppose if there is some problem in these valves, and suppose they are opening in this direction, where towards the atria, then of course beta there is a regurgitation. What? That will be regurgitation. What is regurgitation? Backward flow. What is regurgitation? Backflow or backward flow. Reflux. अजून एक घेऊन टाका, reflux. बराबर, ते असतं. हे का होतंय? आपल्याला माहिती आहे नेहमी ब्लड जे आहे तर ॲट्रिया टू व्हेंट्रिकल्स यायला पाहिजे. इट शुड नॉट पास फ्रॉम व्हेंट्रिकल्स टू ॲट्रिया. If they are passing, it is abnormal condition and it is known as regurgitation or backflow or reflux. And when it is happening, when there is some defect in the valves, valves मध्ये chordae tendineae, papillary muscle, इथे कुठेतरी कुणामध्ये तरी डिफेक्ट असेल at that time. अँड यू नो व्हॉट बेटा, की डॉक्टर्सला हे विथ स्टेथोस्कोप हे लक्षात येतं. म्हणजे लब आणि डबच्या मध्ये ना त्यांना एक साऊंड ऐकू येतो, मरमर मरमर मरमर. काय वर्ड घ्यायचा? मरमर. मरमर 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 असा साऊंड ऐकू येतो. लब झाला, मरमर, डब, लब, मरमर, डब, लब, डब, मरमर, डब. असं एक पॉज येतो. आता हे सांगू, हे असे काही साऊंड्स असं आपण स्टेथोस्कोप लावल्यानंतर आपल्याला लगेच लब, डब, मरमर असं आपल्याला नाही लक्षात येणार हं. पण ज्यांची खूप जास्त प्रॅक्टिस झालेली असते तर त्यांना ते लक्षात येत असतात. ठीक आहे. तर हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे. इथे ते तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मग. ओके, सो हिअर वी विल स्टॉप नाउ. ओके, काही पॉइंट्स असतील तर ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये कव्हर अप करूया.